मी 18 साली युवा मोर्चाचं काम करताना तेव्हा माहिती नाही की नगरसेवक होईल. 2002ला नगरसेवक झाल्यानंतर वाटलं नाही की पुढं परत काही कारकीर्द मिळेल. आनंदाने त्या काळात नगरसेवक म्हणून प्रभागात काम करताना समाधानी होतं. कधी असं वाटलं नाही की महापौर होईल, कधी वाटलं नाही चेअरमन होईल, कधी वाटलं आमदार. काम करत राहत गेलो. 7, 12 आणि 17ला मला वाटतं की मोदीजी ज्या वेळेला 14ला केंद्रामध्ये आले, देवेंद्रजी राज्यात आले, तर ऑटोमॅटिक त्यांनी सुद्धा पाहिले की जे कार्यकर्ते काम करतात त्यांना संधी दिली पाहिजे. आणि आम्ही कधी आशा धरली नाही की आम्हाला हे पद पाहिजे. आजही स्टँडिंग कमिटी चेअरमन करत असताना माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय देवेंद्रजी, माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी स्वतः पुढाकाराने हा कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. तर मला वाटतं की आपल्याला असं नेतृत्व आहे. आणि आता पद मिळाल्यानंतर नक्की पद हा सुवर्ण काळ नसतो. ही पद मला असं वाटतं शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण परफॉर्मन्स दिला पाहिजे. उलटी जबाबदारी आहे, पद मिळायला जबाबदारी वाटते. नक्कीच ह्या पदाचा ह्या शहरासाठी, पदाचा ह्या पार्टीसाठी, पदाचा ह्या पुणेकरांसाठी नक्की फायदा करत. प्रेशर आहे, पण मला वाटतं आनंदाने हे प्रेशर आम्ही सांभाळून पुढचं पंचवार्षिक असेल या वर्षभरातलं काम करण्याचा आमचा संकल्प असणार.